नमस्कार. आज आपण पाहत आहोत रताळ्याचा शिरा. ही अगदी सोपी आणि स्वादिष्ट मराठी रेसिपी आहे. उपवासाच्या दिवशी किंवा कधीही खायला चांगली लागते. मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनल मध्ये. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी रताळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे लागलेली माती निघून जाईल. त्यानंतर एका रताळ्याचे 3 ते 4 तुकडे करून घ्यायचे. तुकडे केल्यामुळे रताळी लवकर शिजतील. आता एका कुकर मध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं. त्यात रताळ्याचे तुकडे घालून 5 ते 6 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचे. कुकरचं झाकण काढून रताळी चांगली शिजली आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं. रताळी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आणि पूर्णतः थंड होऊ द्यायची. त्यानंतर रताळ्याची साल काढून घ्यायची आणि सर्व रताळी बारीक करून घ्यायची. आता एका खलबत्त्यात 10 ते 12 बदाम बारीक करून घ्यायचे. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं. तूप मंद आचेवर गरम होऊ द्यायचं. नंतर त्यात बदाम घालून घ्यायचे. मंद आचेवरच 3 ते 4 मिनिट तळू द्यायचे. आता त्यात बारीक केलेली रताळी घालून घ्यायची आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिट तळू द्यायची. आता आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची. रताळी पुन्हा चांगली परतवून घ्यायची. साखर पूर्णपणे वितळू द्यायची. त्यात अर्धी वाटी दूध घालून घ्यायचे आणि दूध आटेपर्यंत चांगले शिजू द्यायचे. शिरा अगदी घट्ट झाल्यावर त्यात चवीसाठी बारीक केलेले वेलदोडे घालून घ्यायचे. 2 मिनिट पुन्हा शिजवून घ्यायचे आणि गरमागरम सर्व करायचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.